गुड मॉर्निंग सर्वांना। तर आज आपण आलो आहो माहूर या ठिकाणी। नांदेड जिल्ह्यातील हे धार्मिक ठिकाण असून माहूर हे महाराष्ट्रातील एकमेव धार्मिक आणि ऐतिहासिक ठिकाण मानले जाते, जे की 3.5 शक्तिपीठापैकी एक म्हणून ओळखले जाते। येथे रेणुका देवीचे मंदिर आहे, जी भगवान परशुरामाची माता आहे, आणि येथे माहूरगड किल्ला, रामगड व दत्त मंदिर, तसेच अनुसया माता मंदिर, पांडवलेखा गुंफा यासारखी इतर स्थळे सुद्धा आहे। माहूर हे एक पवित्र तीर्थक्षेत्र असून येथे नवरात्रीत मोठा उत्सव होतो आणि हे ठिकाण महानुभव पंथासाठी सुद्धा महत्त्वाचे मानले जाते। चला तर आपण सुरुवात करूया माहूर येथील रेणुका माता मंदिराचे दर्शन घेण्यासाठी। तर तुम्ही पाहू शकता आम्ही अंदर आलो आहोत। अंदर आल्यानंतर बाजूला छोटे मोठे दुकानं दिसतात। तर हे बघू शकता तुम्ही, हे आहे मंदिराचे प्रवेशद्वार। खूप साऱ्या पायऱ्या चढून आपल्याला यामध्ये जावे लागते। बाजूलाच असा एक किल्ला दिसतो, हे बघू शकता तुम्ही किल्ला। तर यानंतर मंदिराच्या पायऱ्या चढून आम्ही आलो आहोत मंदिराच्या आतमध्ये। इथे काही कारणास्तव व्हिडिओ आपल्याला शूट करता येत नाही, त्यामुळे मी मंदिराचा बाहेरचा भाग दाखवतो तुम्हाला। हे बघू शकता, इथे छोटंसं असं एक मंदिर आहे, खूप सारी गर्दी आहे, आणि हे बघा माकडापासून सावधान, आणि बाजूला असा चिखलदऱ्यासारखी वाईब येते। मंदिर हे गडावर वसलेलं असून त्यामुळेच कदाचित याला माहूरगड असे म्हटले जाते। तर हे रेणुका मातेचं मंदिर आहे, आणि त्याच्याच बाजूला खाली उतरल्यानंतर आपल्याला अजून एक मंदिर पाहायला भेटते। पायऱ्या उतरताना हे सगळा व्ह्यू आहे आजूबाजूचा। यानंतर आम्ही आलो आहो आता परशुरामाच्या मंदिरामध्ये। तर आम्ही सगळेजण चर्चा करू राहिलो या मंदिराबद्दल। या तुम्हाला पण दाखवतो या मंदिराबद्दल मी थोडी माहिती। तर हे बघू शकता तुम्ही, हे आहे परशुरामाचे मंदिर। आज शनिवार हा दिवस असल्यामुळे इथे फारशी गर्दी नव्हती। बाजूलाच जेवणाची सुद्धा व्यवस्था आहे इथे। आता जेवणाची व्यवस्था म्हटल्यावर आम्हाला पण भूक लागली होती, त्यामुळे आम्ही पण मस्त जेवणाचा स्वाद घेतला इथे। आणि जेवण झाल्यानंतर मी बाजूलाच असलेली अशी एक जलकुंड या ठिकाणाचे नाव आहे, तुम्ही बघू शकता माझ्या मागे। जलकुंड ह्या ठिकाणाचे असे नाव असून खाली उतरण्यासाठी पायऱ्याची पण व्यवस्था इथं दिसून येते, तुम्ही बघू शकता। जेवण झाल्यानंतर बाजूलाच्या बाजूने आपल्याला बाहेर जाण्यास रस्ता पण आहे। मागच्या बाजूना मंदिराच्या बाहेर जाण्यासाठी खूप साऱ्या अशा पायऱ्या आहे, आणि ह्या पायऱ्या उतरत उतरत आपला चांगलाच घाम निघतो। आता आपल्याला जायचं आहे ऐतिहासिक किल्ला बघायला, जो की या जिल्ह्याचा माहूर तालुक्यातील या भागाचा समृद्ध इतिहासाचा साक्षीदार असा किल्ला आहे, जो मी या व्हिडिओद्वारे तुम्हाला दाखवणार आहे। ऐतिहासिक असा किल्ला आता आपण बघायला जाणार आहोत। हा रस्ता किनवट या रोडवर आहे, आणि ह्याच ठिकाणी किल्ल्याचे प्रवेशद्वार आपल्याला दिसून येईल। हे बघू शकता प्रवेशद्वार। प्रवेशद्वारात एक दुकान आहे छोटंसं। ह्या दुकानातील बोरं खाण्यात वेगळीच मजा येते। जवळपास 1200 ते 1300 पायऱ्या चढल्यानंतर आपल्याला जुन्या काळातली एक विहीर अशी दिसून येईल। या विहिरीला आज सुद्धा पाणी आहे, हे तुम्ही बघू शकता। विहिरीच्या बाजूलाच आपल्याला दत्त मंदिराचं द्वार दिसते, आणि बाजूला आपल्याला वरती जाण्याकडे पायऱ्या दिसतात, हे बघू शकता पायऱ्या। 1200 ते 1300 अशा ह्या पायऱ्या आहे। ह्या पायऱ्या चढताना चांगलाच घाम आणि दम लागतो। पायऱ्या चढताना हाच विचार होतो की महाराजांनी त्या काळात किल्ला कसा बांधला असेल।
आणि पायऱ्या चढल्यानंतर आपल्याला पुढचा नजारा असा दिसतो, जो की किल्ल्याच्या आतमध्ये गेल्यानंतर असा आपल्याला नजारा पाहायला भेटेल. ही आहे खालची बाजू. ह्या खालच्या बाजूमध्ये अशा प्रकारचा किल्ल्याचा भाग आहे. ह्यानंतर आता हे आपण बघू शकतो किल्ल्याचा वरचा भाग, जे की मजबूत असा थाटात उभा आहे. यादव काळात बांधलेला हा किल्ला आहे. गोंड, बहारमी, निजामशाही आणि मुघल अशा राजवटीच्या ताब्यात हा किल्ला होता, ज्याचा इतिहास खूप प्राचीन आहे. किल्ल्यावर रेणुकामाता मंदिर, दत्तशिखर आणि नैसर्गिक सौंदर्याने वेढलेले असे अनेक भाग आपल्याला पाहायला भेटतात. जवळपास 400 ते 450 वर्षापूर्वीचा हा किल्ला आज पण आपल्याला थाटात उभा दिसतो. आपण विचार पण करू शकत नाही, आपल्या हा विचाराच्या पलीकडील हा किल्ला आपल्याला दिसतो. या ठिकाणी आल्यावर नक्कीच आपल्याला हा नारा देऊशा वाटेल. यादव काळात सुमारे 12व्या शतकात यादव राजाच्या काळात हा बांधलेला किल्ला प्रशासकीय ठाणे म्हणून वापरला गेला. त्यानंतर बहामनी आणि गोंड 14व्या शतकात हा गोंड राजाच्या ताब्यात आला. नंतर बहामनी सल्तानचा भाग बनला. यानंतर 1527 मध्ये अहमदनगरच्या निजामशाहीने ताब्यात घेतलेला हा किल्ला आहे. 1617 मध्ये मुघल सम्राट शहाजहानने हा किल्ला जिंकला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात माहूरगडची एक शूर सरदार राय बागन होती, जिने ह्या किल्ल्याची देखरेख केली होती त्या काळात, आणि तेव्हापासून हा किल्ला आज पण असा दिसतो, जो की एक इतिहासातील एक साक्षीदार असा किल्ला आपल्याला दिसून येतो. हा किल्ल्याच्या आजूबाजूतील वातावरण शांत आणि स्तब्ध आहे, त्यामुळे हा किल्ला आपल्याला अतिशय चांगला वाटतो. किल्ला हा माहूर गडावर असून किल्ल्यावरून आपल्याला माहूर कसे दिसेल याचा पण नजारा आपल्याला पाहायला भेटतो. हे बघू शकता, आजूबाजूला शेततळे आणि पूर्ण माहूरचा व्ह्यू ह्या किल्ल्यावरून आपल्याला पाहायला भेटू शकतो. हा किल्ला मुख्यतः 3 डोंगराळ रांगावर वसलेला आहे आणि घनदाट जंगलांनी वेढलेला आहे, जिथे विविध प्रकारचे वन्य प्राणी आढळतात. किल्ल्यावर राजवाडा, तसेच मशिदी, कोठारे यासारख्या वास्तू होत्या, ज्या बऱ्याच अंशी उद्ध्वस्त झालेल्या आज आपल्याला दिसून येतात. किल्ला जवळपास 2600 फूट आहे आणि सातपुडा पर्वतात हा किल्ला वसलेला असून चढाई करण्यास असा मध्यम आहे. हा किल्ला 2 शेजारच्या टेकड्यावर बांधलेला असून यातील तटबंदी, बुरुज आणि प्रवेशद्वारांनी संरक्षित असा हा किल्ला आहे. किल्ल्याच्या खालच्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला असे एक प्रवेशद्वार आपल्याला पाहायला भेटेल. किल्ल्याला 2 मुख्य प्रवेशद्वार होते, त्यापैकी उत्तरेकडील प्रवेशद्वार आजही चांगल्या स्थितीत आपल्याला पाहायला भेटेल, जे की तुम्ही बघू शकता. हे आहे किल्ल्याचे प्रवेशद्वार, जे की चांगल्या स्थितीत आज पण आहे. यातील किल्ल्यावर राजवाडा, मस्जिद आणि किल्ल्यातील धान्य कोठा, शस्त्रजंगार यासारख्या इमारती होत्या, ज्याचे आता फक्त अवशेष शिल्लक इथं आपल्याला पाहायला भेटू शकते. ह्या किल्ल्याच्या मध्यभागी इजल तलाव नावाची एक मोठी पाण्याची टाकी होती असं मी ऐकलं आहे. तरी पण आपल्याला बाहेरचे व्ह्यू अशा प्रकारचे ह्या किल्ल्याचे आपल्याला पाहायला भेटेल. त्यामुळे नक्कीच तुम्ही इथे एकदा यावं अशी मी विनंती करतो. हे आहे किल्ल्याच्या मागचे प्रवेशद्वार, जे की आज पण आपल्याला चांगल्या स्थितीत पाहायला भेटेल. इथे येण्यासाठी जुलै ते फेब्रुवारी या काळात माहूरगडला भेट देणे उत्तम असते, कारण हवामान आल्हाददायक असते. त्यामुळे इथे नक्की या. मागच्या ठिकाणचे प्रवेशद्वार आजही पण मस्जिदीमध्ये आज आपल्याला पाहायला भेटेल. किल्ला खाली उतरल्यानंतर आपण आता यानंतर शेख फरहाद दर्गा या ठिकाणी आपण जाणार आहोत.
या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला पैनगंगा नदीचे पात्र आणि त्या पात्रात असलेले मोठे मोठे दगड आपल्याला नक्कीच पाहायला भेटेल आणि छोटासा येथे धबधबा सारखा आपल्याला व्ह्यू इथे पाहायला भेटेल। हे आहे पैनगंगा नदीचं पात्र। या पात्रातून अतिशय असा पूर येतो। ह्या पुरामुळे येथील आपल्याला मोठमोठे दगड येथे पाहायला भेटेल। ह्या दर्ग्याचं मुख्य आकर्षण केंद्र बनला आहे हा छोटा असलेला धबधबा। शेख फराद ह्या दर्ग्याच्याच बाजूला हे असलेला नजारा आपल्याला पाहायला भेटेल, जे की माऊर पासून 3 ते 4 किलोमीटर असलेलं एक गाव आहे। हा गावात हा आपल्याला नजारा पाहायला भेटेल। पैनगंगा नदीचे हे पात्र आहे आणि ह्या पात्रात 12ही महिने असं पाणी आपल्याला पाहायला भेटेल। तर हे होतं माहूरगड या ठिकाणचं प्लेस। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। भेटूया नवीन व्हिडिओवर नवीन लोकेशनवर। तोपर्यंत धन्यवाद।